सुदैवाने मी जे काही चित्रपट केले गेले काही एक 5, 6, 7, 8 म्हणजे गेल्या 2 वर्षात ते एक थोडी मला झलक बघायला मिळाली की किती व्हरायटी किती वैविध्यपूर्ण विषयांवरचे चित्रपट निघतात. खूप म्हणजे आता मी अगदी देऊळ देऊळात नारबाची वाडी काय किंवा त्याच्यानंतर आजोबा त्या सुजय दहाकेचा म्हणजे तो यश मिळालं न मिळाला पुढचा भाग ते प्रयत्न त्या विषयाचं म्हणतो नाविन्य बिबट्या वाघावरचा सिनेमा तो उर्मिला मातोंडकर गेलेला किंवा शाळा किंवा जय जयकार जय जयकारमध्ये हिजड्यांना मार्गिलो बघणारा मी चक्र म्हातारा होतो त्याच्यामध्ये जय जयकारमध्ये. पोस्टकार्डमध्ये मी वखारीतला लाकूड तोड्या होतो गजेंद्र अहिरेच्या पोस्टकार्डमध्ये. मग पोस्टर बॉईजमध्ये नारबाची वाडीत कोकणी शेतकरी पोस्टर बॉईजमध्ये घाटी शेतकरी होतो. तर ह्या सगळ्यातले सब्जेक्ट्स विषय स्टोरी इतक्या वेगवेगळ्या आहेत की मला एक झलक बघायला मिळाली की किती व्हरायटी सगळीकडे मी कुठे काम करतो पण मी काम न केलेले सुद्धा पुष्कळ छान सिनेमे आहेत. तर त्याच्यामुळे इतक्या तऱ्हेचे विषय हाताळले जात आहेत इतके तऱ्हेचे नवीन दिग्दर्शक आलेत. आता गणेशनी हा हे केला, आदित्य सरपोतदारनी नारबाची वाडी केला, समीर पाटीलनी पोस्टर बॉईज केला. हे असे खूप वेगवेगळे लोक आले. त्याच्यातून शंतनू रोडेने जय जयकार केला. हे सगळे नवीन स्वतःच्या कल्पना घेऊन आले, स्वतःची ऊर्जा घेऊन आलेत, इंटेन्सिटी घेऊन आलेत. त्या सगळ्यांकडनं हे काहीतरी नवीन यातनं निघेल असं वाटतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणून तो इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पोचतो ना. आपला फॅन्ड्री काय किंवा सगळे हरिश्चंद्राची फॅक्टरी काय, श्वास काय, हे खूप नावाजले गेले सिनेमे पुष्कळ आहेत असे. त्याच्यामुळे आता मला असं वाटतं की खूप मोकळेपणाने खूप एक काय म्हणतात त्याला गट्स दाखवून मराठीची फिल्म मेकर्स या फिल्म बनवत आहेत. त्याची झलक मी ॲक्टर म्हणून मला बघायला मिळाली. पण मला माझ्या नशिबाने जे रोज मिळाले कुठले एक दुसऱ्यासारखा नव्हता. ते हे ह्या नवीन काही करतायत. आता सुद्धा मी करतोय 2-4 फिल्म्स त्यातलाही परत वेगळा आहे. मी एक करतोय सध्या त्याचं नाव मर्डर मेस्त्री असं आहे. माझं आडनाव मेस्त्री आहे म्हणजे मर्डर मेस्त्री. तर ते सस्पेन्स कॉमेडी आहे. याच्यानंतर एका चित्रपटाला मी जाणार आहे. त्या चित्रपटाच्या कथेला साहित्य पुरस्कार मिळाला होता गेल्या वर्षी. एका दिवाळी अंकात ती कथा आली होती, 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस असं कथेचं नाव, या सिनेमाचं नाव आहे 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस. त्यात मी किशोर कदम, सोनाली कुलकर्णी सिनियर, सिद्धार्थ जाधव वगैरे आहोत. त्याच म्हणजे इतकी व्हरायटी याच्यामध्ये आहे. ते असे नवीन नवीन मला खूप छान वाटतं. आणि त्यामुळे हे हिंदी बॉलिवूडचे जर काही त्यांचा एक थोडा आर्थिक म्हणा, एक मॉरल म्हणा सपोर्ट जर मिळाला तर अधिक फ्रीली अधिक मोकळेपणाने हे फिल्म मेकर्स फिल्म करू शकतील. म्हणजे त्याला असं नसेल की बाबा इतक्या बजेटमध्ये तू फिल्म कर, आम्हाला परवडत नाही, असे हात वर करणारे प्रोड्युसर्स नसतील. हे लोक म्हणतील त्याला तुम्ही करा. त्यांच्या हिंदीच्या मनाने आपलं बजेट काहीच नसतं. मी हे अनुभव घेतलेला आहे. मी अगदी थोड्या ज्या काही हिंदी फिल्म केल्या आहेत, शाहरुख खानची पहिली म्हणा किंवा हे लगेरो मुन्ना भाई, हे बघितलेलं आहे बजेटमध्ये काय फरक असतो. त्याच्यामुळे हे जर एक मागे उभे राहिले, आता अजय देवगण राहिला किंवा आता आणखीन कोण कोण येतात ते त्यांना आणखीन एक मुभा मिळेल, अधिक मोकळीक मिळेल, अधिक स्वातंत्र्य मिळेल किंवा आणखीन काही अधिक जे मनात आहे ते आपण मांडून बघूया फिल्मसाठी म्हणून. त्याच्यामुळे काय पॅन्ड्री सिनेमा केले त्याने नागराज मंजुळे. त्याच्यामुळे त्याला अर्थात त्यालाही फक्त टिंग्यासारखंच त्यालाही खूप बजेटचं रिस्ट्रिक्शन होतं. त्यावेळेला त्याला माहीत नव्हतं कशी होईल सिनेमा. तर अशा तऱ्हेचे सिनेमे बनत आहेत आणि त्याचा आता आपण एक साक्षीदार आहोत ॲक्टर म्हणून. जवळून मला बघायला मिळतं याचं मला खूप आनंद होतो. एक समाधान वाटतं की मी या सगळ्या बदलणाऱ्या एकूण आणि धीटपणे सब्जेक्ट मांडू बघणाऱ्या या प्रोसेसचा प्रक्रियेचा मी पण एक ॲक्टर म्हणून त्याच्यात सहभागी होतोय. याचं मला खूप वेगळं समाधान मिळतं की माझ्यासारखं खूप शिकायला मिळेल त्याच्यामध्ये. आपण काय चला माझं सगळं शिकून झालेलं असं नाही म्हणू शकत. दरवेळेला सब्जेक्ट वेगळा असतो, दरवेळेला यांच्या कल्पना वेगळ्या असतात, काही नवीन तुम्ही दरवेळेला शिकता. तर हे संपूर्ण ही प्रक्रिया बघता येते जवळून, त्या प्रोजेक्टचा एक भाग बनून.